तर गणेश जयंतीच्या निमित्तानं आता नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात सकाळपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या। नागपूरचं टेकडी गणेश मंदिर म्हणजे नागपूरकरांचं खरं तर आराध्य दैवत। टेकडी गणेश मंदिरात 1101 किलोचा महालाडू गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला। तर गणेश जयंतीच्या निमित्तानं शोभायात्रा सुद्धा काढली जाणार आहे। तर दुसरीकडे मागे गणेश जयंती निमित्त बेळगावातील सर्व गणेश मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली होती। दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण राज्यभरात ज्या मोठ्या प्रमाणात मागे गणेशोत्सवाचा उत्साह साजरा केला जातोय, सिद्धिविनायक दगडूशेठ मंदिरासह राज्यातील गणपती मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते आणि मंदिरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं आणि त्याचाच आढावा तर पिंपरी चिंचवडमधील आपण ही सध्या दृश्य पाहतोय आणि ज्या ठिकाणी आपल्याला भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणात गणपतीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले सुद्धा पाहायला मिळतात। बस